नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024 अंतर्गत विविध पदे भरली गेलेली आहेत। या पदांच्या प्रतीक्षा याद्या आता या ठिकाणी हळूहळू अपडेट होत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या जिल्ह्याची तुम्हाला PDF जी आहे ते डाउनलोड करून घ्यायची आहे। ज्या जिल्ह्यासाठी ज्या पदांकरिता तुम्ही अप्लाय केलं असेल त्या पदासाठी तुम्हाला चेक करायचं आहे। या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी अपडेट आलेली आहे ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात तसेच ज्या काही प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात योग्य माहिती भेटेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष पदाची सूची या ठिकाणी प्रतीक्षा सूची अर्थात प्रतीक्षा यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे बुलढाणा जिल्ह्याकरिता। ओके, सो हिवताप अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्यामार्फत या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। गट क संवर्गाची प्रतीक्षा सूची असणार आहे। यामध्ये वेटिंग लिस्ट दुसरी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय बुलढाणा या जिल्ह्यासाठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। नंतर वेटिंग लिस्ट 2 फॉर ग्रुप सी कॅडर पोस्ट DHS लातूर जिल्ह्यासाठी देखील या ठिकाणी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे DHS या पदाकरिता। नंतर गटक संवर्गाची प्रतीक्षा सूची 2 दुसरी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा लातूर यांच्यासाठी या ठिकाणी PDF जी आहे ते उपलब्ध झालेली आहे प्रतीक्षा यादीची। नंतर अधिपरिचारिका स्टाफ नर्स या पदाची देखील दुसरी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे। ठीक आहे, नंतर गटक संवर्गाची प्रतीक्षा सूची 2 जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर यांची देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे। आरोग्य निरीक्षक या पदाची दुसरी यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे दिनांक 23/8/2024 रोजी। आरोग्य सेवा अकोला यांच्यामार्फत या जिल्ह्यासाठी देखील या ठिकाणी प्रसिद्धी पत्रकानुसार या पदाची प्रतीक्षा सूची प्रसिद्ध झालेली आहे। आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजीची तुम्ही पाहू शकता लातूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे। DHS पदाकरिता DHS स्टाफ नर्स असो किंवा गट क संवर्गातील इतर पदे असतील, नंतर गट ड संवर्गातील पदे असतील, त्यानुसार तुम्हाला चेक करायचं आहे। तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं असेल त्या पदाची PDF या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता। आपण अधिपरिचारिका या पदाची ही PDF डाउनलोड मी करून घेतो, जेणेकरून तुम्हाला डिटेल माहिती या संबंधित देता येईल। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, अधिपरिचारिका या पदाची ही PDF मी डाउनलोड करून घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता सिलेक्शन फॉर द पोस्ट पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट, यामध्ये पोस्ट नेम स्टाफ नर्स गव्हर्नमेंट। ओके, सो ओपन जनरल या कॅटेगरीमधून कट ऑफ किती गेलेला आहे तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी 130 मार्काचा या ठिकाणी कट ऑफ राहिलेला आहे। ठीक आहे, ओपन जनरल यामध्ये। सो अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे प्रतीक्षा यादीचा कट ऑफ किती गेलेला आहे ते कॅटेगरी वाईज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। VJA जनरलसाठी या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 98 मार्क। ओके, सो विद्यार्थ्याला मार्क्स या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे आणि रिमार्कमध्ये तुमचं सिलेक्शन कॅटेगरी कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन होणार आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। VJA जनरलमधून या कॅन्डिडेटचं सिलेक्शन या ठिकाणी करून घेतलं जाणार आहे, अर्थात हे वेटिंगमध्ये असणार आहे। नंतर जे सिलेक्शन होणार आहे ते त्या प्रवर्गातून त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं। ठीक आहे, नंतर स्टाफ नर्स प्रायव्हेट या पदासाठी पहा ओपन जनरलसाठी या ठिकाणी कॅन्डिडेट नेम जेंडर तसंच डेट ऑफ बर्थ कॅटेगरी म्हणजे ज्या कॅटेगरीमधून कॅन्डिडेट बिलॉंग करतो त्या कॅटेगरीचं या ठिकाणी नाव असेल आणि नंतर तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे ते आणि सर्वात शेवटी रिमार्कमध्ये तुमचं सिलेक्शन कुठल्या कॅटेगरीमधून झालेलं आहे ते या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर शो होत आहे। ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव या प्रतीक्षा यादीमध्ये आहे का। आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे। त्या कमेंट्सचा रिप्लाय आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न माझ्याकडून होणार आहे। ठीक आहे, सो विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने या अपडेट आलेल्या आहेत सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।